ज्या गोष्टींनी आपलं जीवन समृद्ध असं वाटायला लागतं, सहज वाटायला लागतं, त्या जीवनाबद्दलची ओढ निर्माण होते, ते जीवन चांगलं आहे. आणि त्यासाठी तुम्ही जे काही करता ते चांगलं आहे. ज्या जीवनामधून तुम्हाला दुःख प्राप्त होतंय, नैराश्य प्राप्त होतंय, वेदना प्राप्त होत आहे, शल्य प्राप्त होतंय, एक अपराधी भाव तुमच्यामध्ये निर्माण होतोय, नेहमी एका दहशतीखाली तुम्ही जगत आहात, तुमच्या आतमध्ये कुठेतरी गुन्हेगार असल्याची भावना तुम्हाला टोचते, म्हणजे नक्कीच तुमचं जीवन चांगलं नाहीये. चांगुलपणा म्हणजे प्रामाणिकपणा. ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणाने तुमच्या आयुष्याकडे बघता, आजूबाजूच्या लोकांबरोबर व्यवहार करता, सत्याने वागता, तेव्हा तुम्ही चांगले असता. मग चांगुलपणाची एक ताकद असते आणि ती ताकद आयुष्यभर तुमच्या सोबत असते, जी तुम्हाला समाधान देते, तृप्ती देते, आनंद देते. एका सामान्य माणसाने एका महान अशा तत्ववेत्याला प्रश्न विचारला, मला एक चांगला माणूस व्हायचा आहे, तर मी काय केलं पाहिजे, कोणते नवीन नवीन गुण मी माझ्यामध्ये अंगीकारले पाहिजे म्हणजे मी चांगला होईल. तत्ववेत्याने उत्तर दिलं, तू नवीन कोणते गुण अंगीकारले पाहिजे हे मला माहित नाही, परंतु तुझ्यात जे गुण नको आहे ते एक एक करून तू शोध आणि ते दूर कर, तू आपोआप चांगला माणूस होशील. तुम्हाला सद्गुणी होण्यासाठी दुर्गुण घालवणं गरजेचं आहे. सद्गुण अंगीकारण्याची गरज नाही, ते तुमच्यात आहेच. पण चांगुलपणा टिकवण्यासाठी मित्रांनो मेहनत लागते, काहीतरी किंमत मोजावी लागते. इमानदार राहायचं म्हटल्यावर काय मोजावे लागते? राजा हरिश्चंद्रासारखी किंमत मोजायची तयारी लागते. स्वप्नात सुद्धा वचन दिलं ते जागेपणी पाळलं. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता, चांगलं बनण्यापासून तुम्हाला कोण अडवत आहे? कोण अडवतंय बरं तुम्हाला? चांगलं प्रामाणिक बनण्यापासून तुम्हाला कधी कोणी अडवलं? स्वार्थाने अडवलं. चांगलं बनण्यापासून आम्हाला कोणी अडवलं? मोहाने अडवलं, लोभाने अडवलं, वासनेने अडवलं, कामनेने अडवलं. महत्वाकांक्षा आहे. महत्वाकांक्षेमुळे मी लबाडी करायला पण तयार आहे. जेवढी लबाडी महत्वाकांक्षी लोक करतात तेवढी साधी भोळी लोक करत नाही. चांगला माणूस बनण्यापासून आम्हीच आम्हाला अडवतो, दुसरं कोणी नाही. आमची माणसं आम्हाला अडवतात. इमानदारीच्या मार्गाने आम्हाला मोठं व्हायचं नाहीये का? तो मार्ग बडा खडतर आहे हो. त्याच्यावरती प्रचंड मेहनत लागते, वेळ लागतो, परीक्षा द्यावी लागते. सोपा मार्ग, तू बी थोडे कमव, थोडे मला बी कमवून दे, है की? तेरी बी चूप मेरी बी चूप, हे सगळं चुपचाप कार्यक्रम चाललेला आहे. आणि वरून आम्हाला समाधान आणि तृप्ती पाहिजे की आजचा दिवस आहे, हा परत नव्याने सुरुवात करण्याचा आहे. जे झालं झालं गेलं सोडून द्या. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय हवं ही चॉईस परमेश्वराने प्रकृतीने तुम्हाला दिली आहे. फक्त दिशा तुम्हाला ठरवायची. आणि म्हणून तुम्हाला दुर्गुण घालवावे लागतील, सद्गुण तुमच्यामध्ये आहेच. आणि म्हणून चांगलं बनणं गरज नाहीये, दुर्गुण काढण्याची गरज आहे, ते शोधण्याची गरज आहे. म्हणून आजचा दिवस आहे, तुमच्या आत आणि बाहेरमध्ये जे नको आहे ते काढा. प्रामाणिकपणे आपण जर ह्या जीवनाकडे बघितलं तर तुम्हाला चांगुलपणाची व्याख्या करण्याची, चांगलं शोधण्याची गरज नाही. सगळं चांगलंच आहे. सगळी सुरुवातच इथून आहे, वांगल्याची. आणि म्हणून सद्गुरू म्हणता, आजचा दिवस आहे, ताजतवान व्हा, चैतन्यपूर्ण व्हा. आणि तुमच्या ह्या सगळ्या कोजळीमध्ये तुमचा जो ज्योत आहे आत्म्याची, ती जी काळवंडली आहे ना, ती अशी धुसर झाली आहे, तिला जरा प्रज्वलित करा. तिची सगळी जी काही तिच्या आजूबाजूला साचलेली काजळी आहे दुर्गुणांची, ती साफ करा आणि प्रकाश दीप्यमान करा. आणि तुम्ही स्वतःला काय बनवा? तेजस्वी बनवा, सुंदर बनवा. तर आता जो दिवस आहे, सद्गुरूचं असं म्हणणं की आपल्यामध्ये जे काय आपल्या जीवनामध्ये ज्या अनावश्यक गोष्टी आहे त्या आपण सोडून दिलं पाहिजे. मग आपल्या आतमध्ये असतील, बाहेर असतील, तर त्या सोडून देऊन आपला जो मार्ग आहे तो चांगल्या ज्या काही गोष्टी त्या मार्गस्थ आपण केलं पाहिजे, असं आज सद्गुरू आपल्याला म्हणतायत. तर माझा एक प्रश्न आहे सर, सद्गुरू म्हणतायत की एक चांगला माणूस होण्यासाठी तुम्हाला कोण रोखते? तर एक चांगला माणूस म्हणजे काय? आणि त्यापुढे पण म्हटलं की जे अनावश्यक गोष्टी त्या सोडून द्या. तर आवश्यक गोष्टी आणि अनावश्यक गोष्टी ह्या कशा ओळखायच्या? सर, माझा आजचा प्रश्न असा आहे, एक चांगल्या माणसाची व्याख्या नक्की काय आहे? आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या आत आणि बाहेर जे अनावश्यक आहे तर ते सोडण्यासाठी काय केलं पाहिजे आणि ते चांगलं किंवा वाईट हे कशावरनं ठरवलं पाहिजे? मित्र हो, चांगलं असणं किंवा चांगला माणूस असणं म्हणजे काय, हा प्रश्न आपल्याला पडतो. याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय असावं? माझ्यासाठी चांगलं काय आहे हे जर मला कळत नसेल तर माझा जन्म तर वायफळ आहे. आम्हाला माहीत नाहीये तरी पण आम्ही जगतोय तर खरं ना. जगणं तर आम्ही सोडून नाही दिलं. मी माहीत नसतानाही जगतोय. ह्या जगण्याचा जो अनुभव आहे तुमचा, हा कसा आहे? आल्हाददायक आहे, सुख देणारा आहे, शांती देणारा आहे, समाधान तृप्ती देणारा आहे. तर तुम्ही जे आहात ते चांगले आहात. ज्याच्यामधून समाधान उत्पन्न होतं, ज्याच्यामधून शांती उत्पन्न होते, ज्याच्यामधून प्रसन्नता, निर्भयता, ज्या गोष्टींनी आपलं जीवन समृद्ध असं वाटायला लागतं, सहज वाटायला लागतं,
त्या जीवनाबद्दलची ओढ निर्माण होते, ते जीवन चांगलं आहे. आणि त्यासाठी तुम्ही जे काही करता ते चांगलं आहे. ज्या जीवनामधून तुम्हाला दुःख प्राप्त होतंय, नैराश्य प्राप्त होतंय, वेदना प्राप्त होत आहे, शल्य प्राप्त होतंय, एक अपराधी भाव तुमच्यामध्ये निर्माण होतोय, नेहमी एका दहशतीखाली तुम्ही जगत आहात, तुमच्या आतमध्ये कुठेतरी गुन्हेगार असल्याची भावना तुम्हाला टोचते, म्हणजे नक्कीच तुमचं जीवन चांगलं नाहीये. चांगलं या शब्दाचा अर्थ जो आहे तो चांगुलपणा या शब्दावरून तुम्ही ओळखू शकता. चांगुलपणा म्हणजे काय? चांगुलपणा म्हणजे प्रामाणिकपणा. पहा त्या माणसाने कसा चांगुलपणा दाखवला. चांगुलपणा दाखवला म्हणजे काय? प्रामाणिकपणा दाखवला. मी कुठेतरी बातमी वाचली पेपरला की एका मजुरी करणाऱ्या स्त्रीला खुरपणी करत असताना अंगठी सापडली. मालकीन तिथं नव्हती. तिने मालकाला बोलून घेतलं आणि त्याने ती अंगठी त्या स्त्रीने सुपूर्द केली. त्या मालकाने सांगितलं 10 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं तेव्हा ही अंगठी हरवली होती आणि ती 10 वर्षांनी परत सापडली. आता काही हिशोबी माणसं विचार करतील 10 वर्षापूर्वी बाजार काय होत? 30,000 रुपये, 20,000 रुपये, आणि आता बाजार काय 70, 80, 90,000 रुपये. बरं झालं हरवली. भाग तो नाहीये ती बरं झालं हरवली की नाही, व्यवहाराचा भाग नाहीये. चांगुलपणा त्या स्त्रीचा पेपरपर्यंत त्याची दखल घेतली गेली. कदाचित तिनं ती जर अंगठी राखून ठेवली असती आणि तिच्या संसाराला जर लावली असती तिने, तिच्या मनामध्ये ते शल्य कायम असतं की हे मी चोरी केली. कारण मला त्या शेतामध्ये फक्त निंदणीचा अधिकार आहे. त्या शेतामधल्या मातीवर, पिकावर आणि सगळ्या गोष्टींवर त्या मालकाचा अधिकार आहे. हा चांगुलपणा आहे. तिला कदाचित 1,000-500 रुपये बक्षीस बी मिळालं असेल, परंतु आयुष्यभरासाठी तिचा जो ऊर आहे तो आनंदाने भरलेला असेल. आणि जर तिने ती नेली असती, तिने तिचा कितीही जरी वापर केला असता तरी पण तिचं जी मान आहे कायम शर्मेने खाली झुकलेली असते. चांगुलपणा म्हणजे प्रामाणिकपणा. ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणाने तुमच्या आयुष्याकडे बघता, आजूबाजूच्या लोकांबरोबर व्यवहार करता, सत्याने वागता, तेव्हा तुम्ही चांगले असता. जेव्हा तुम्ही खोटं वागता, स्वतःबरोबरही खोटं वागता, इतरांबरोबरही खोटं वागता, शेवटी सवय लागते हो माणसाला. सुरुवातीला नवीन नवीन नशा करणारे लोक दुसऱ्याचे पैसे असतात आणि ते बिडी ओढायला शिकतात. दुसरा देतो बिडी. पहिली बिडी कोणी विकत घेत नाही. आता हे असे गाणे जर तयार झाले, बिडी जलाय लो जिगर से पिया, जिगर में बडी आग है. आता आम्ही ऐकलं, आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं की ज्ञानेश्वरांनी योग तपस्येच्या मार्गाने अग्नी पेटवला पाठीवर, आणि मडकं नाही मिळालं म्हणून मुक्ताईने त्यांच्या पाठीवर काय भाजले? मांडे भाजले. हा अग्नी आम्हाला माहिती, पण हा जिगर का अग्नी नाही माहिती आपल्याला. म्हणजे या कल्पनांमध्ये आम्हाला जगायची सवय. सांगण्याचं तात्पर्य काय? चांगुलपणा जो आहे हा सत्य मार्गाने असतो, प्रामाणिकपणाने असतो. मग चांगुलपणाची एक ताकद असते आणि ती ताकद आयुष्यभर तुमच्या सोबत असते, जी तुम्हाला समाधान देते, तृप्ती देते, आनंद देते. एका सामान्य माणसाने एका महान अशा तत्ववेत्याला प्रश्न विचारला की मला एक चांगला माणूस व्हायचा आहे, तर मी काय केलं पाहिजे? कोणते नवीन नवीन गुण मी माझ्यामध्ये अंगीकारले पाहिजे म्हणजे मी चांगला होईल? ते तत्ववेत्याने उत्तर दिलं, तू नवीन कोणते गुण अंगीकारले पाहिजे हे मला माहित नाही, परंतु तुझ्यात जे गुण नको आहे ते एक एक करून तू शोध आणि ते दूर कर, तू आपोआप चांगला माणूस होशील. तुमच्याक अगदी ड्रायफ्रुट्स टाकलेला, केशर टाकलेला, अतिशय दर्जेदार अशी एक कूक आहे, आणि त्या अशा महाराजाने ते बनवलेला बिर्याणीचा भात आहे, फक्त दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही खडे राहिलेले. म्हणजे एवढा जो सुंदर बनवलेला, सुवासिक आणि सुंदर पौष्टिक असा जो भात आहे, त्याच्यामध्ये जे काही खडे आहेत, त्या खड्यांनी त्या बिर्याणीची किंमत काय करून टाकली? शून्य करून टाकली. ते खडे म्हणजे आमच्यातले दुर्गुण आहे.
तुम्हाला सद्गुणी होण्यासाठी दुर्गुण घालवणं गरजेचं आहे. सद्गुण अंगी करण्याची गरज नाही, ती तुमच्यात आहेच. माणसं दारू का पितात? आतमध्ये असलेली जी सत्याची बोचणी आहे ती विसरण्यासाठी. आपण जे गुन्हे करतो, आपण जे दुसऱ्याचं शोषण करतो, दुसऱ्याला फसवतो, जे आपलं नाहीये त्याच्यावर पण अधिकार गाजवतो, त्या सगळ्या भावनांनी जे आतमध्ये आपल्याला टोचणी लागते त्याच्यासाठी नशा करावी लागते. ते दुःख विसरण्यासाठी, ती टोचणी विसरण्यासाठी. तुम्ही सर्वांना फसवू शकता, स्वतःला कसं फसवणार? तुम्हाला ती कहाणी माहितीच आहे का? वयोवृद्ध झालेल्या मरणासन्न वडिलांनी आपल्या मुलांना आपल्या प्रॉपर्टीचा वारसदार नेमण्यासाठी, कारभारी बनवण्यासाठी 4 काड्या हातामध्ये दिल्या काडीपेटीच्या, सांगितलं जा आणि अशा ठिकाणी ही काडी मोडून या ज्या ठिकाणी तुम्हाला कोणीच बघत नाही. 3 मुलं काड्या मोडून आले. एक म्हणे मी अंधारात गेलो होतो तळघरामध्ये, एक म्हणे मी जंगलात गेलो होतो, एक म्हणे मी एका निर्जन जागेवर गेलो होतो, तिथे झाडे सुद्धा नव्हते. हा तरी झाडांमध्ये गेला, जंगलामध्ये. झाडांनी पाहिलं, पक्ष्यांनी पाहिलं, मी अशा ठिकाणी गेलो जिथे मुंगी पण नाही. एक म्हणे मी तर तळघरात गेलो होतो, तिथं अंधारच होता, मला दिसत नव्हतं, कोणाला दिसत. मी बोटं मोडले की काडी मोडली, मला आवाज आला फक्त. शेवटचाच ती काडी तशीच घेऊन आला आणि तो म्हटला की बाबा मी खूप प्रयत्न केला की जिथे मला कोणीच बघत नाही अशा ठिकाणी जाऊन काडी मोडण्याचा, पण प्रत्येक ठिकाणी मी होतोच. मी तर बघत होतो ना. तेव्हा तुम्ही जिथं नाही अशी जागाच नाही जगामध्ये, तेव्हा तुम्हाला खोटं बोलण्याला आणि चुका करण्याला वावच नाहीये. कारण तुम्ही सर्वांना फसवू शकता, स्वतःला कसं फसवाल? आणि गमतीची गोष्ट पहा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की दारुड्या जसा सुरुवातीला त्याला दुसरा कोणीतरी दारू पाजतो, पहिला ग्लास कोणी विकत घेऊन पेत नाही आणि प्याला तर त्याला व्यसन लागत नाही. लक्षात ठेवा, ते ठसका लागून घरी येतं, प्रॅक्टिस नसते. बिडी सिगारेट जर पहिली विकत घेऊन जर ओढली, विषयच नाही. आमच्या शेजारी एक काका आहे, आता वय झालं, त्यांची मुलं डॉक्टर वगैरे आहे, तर मी त्यांना पाहिलं की त्यांना मी बिडी वरताना पण पाहिलं, त्यांना मी तंबाखू खाताना पण पाहिलं, ते पण त्यांना व्यसन नाही कशाचंच. तुम्ही म्हणाल बिडी आणि तंबाखू खाताना बिडी पितं हे काही व्यसन नाही का? नाही, व्यसन म्हणजे त्याची सवय लागणं, ते पाहिजेच. बिडी पिल्याने तुम्ही काही व्यसनी होत नाही, कळलं? दारू पिल्याने तुम्ही काही दारुडे होत नाही. दारुडेचा अर्थ असा की स्वतःची इज्जत, स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचं अस्तित्व जरी गेलं तरी चालेल, पण ती पाहिजे. मग ही गोष्ट तुमच्यासाठी सगळ्यांसाठी लागू होते, पैशासाठी पण लागू होते, पदासाठी, प्रसिद्धीसाठी, माणसांसाठी, सर्वांसाठी लागू होते. तर तो मला, मी विचारलं काका, म्हटलं तुम्ही का हो? तात्या म्हणतो मी त्यांना. म्हटलं तात्या का हो? हे तुम्हाला मी बिडी पिताना पाहिलं, तुम्ही तंबाखू खाता, मी पाहिलं कधी कधी, पण असं तुम्हाला सवय नाही त्याची, हा काय प्रकार आहे? ते म्हणे फुकट मिळाली तर खातो, म्हणजे फुकट कोणी बिडी दिली तर पितो, स्वतःच्या पैशांनी काहीच करत नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला फुकट खायची सुरुवातीला सवय लागते आणि त्याची पण सवय लावून घेता तुम्ही, फुकट शोधत नाही म्हणे मी कधी, का मला कोणीतरी चालेल, मला कोणीतरी पाजील म्हणून मी शोधत नाही म्हणे कोणाला. माझ्या कामात असतो, माझ्या कामात येऊन बस जर कोणी मला आग्रह केला तर मी काही ना म्हणत नाही म्हणे. कशाला मन मोडायचं? आणि मला तरी काय फरक पडतो म्हणजे त्या बिडीनी त्या दारू, मला दारू चढावी, मला बिडीनी कंट्रोल करावं एवढं सोपं नाही म्हणे मी. ज्यावेळेस माणसाला फुकटची सवय लागते ना, मग नंतर शेवटी असं होतं का एकदा सवय लागली का मग माणूस स्वतःची प्रॉपर्टी सुरू करतो नासवायला. मी स्वतःची विकत घेऊन प्यायला लागतो आणि विकत घेऊन प्यायला लागला की तो नशेली झाला समजायचा. सवय कारणीभूत आहे. मी तुम्हाला काय बोललो? जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना फसवता, जेव्हा दुसऱ्याकडनं तुम्ही फुकट घेता, चला आपलं काय नुकसान आहे असं म्हणून सवय लावता स्वतःला, सगळे त्या तात्यांसारखे संकल्पना असू शकत नाही. जेव्हा फुकटची सवय लागते तेव्हा नंतर मग विकत पण प्यायची सवय लावते, का तिची सवय लागून जाते. मग ते फुकट शब्द गायब होतो आणि ती सवय शिल्लक राहते. मग ती सवय पूर्णच करावी लागते. जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांना फसवायची सवय लागते ना, तुम्हाला जर फसवायला कोणीच नाही भेटलं तर शेवटी तुम्ही स्वतःला पण फसवायला सुरुवात करता. तुम्ही बघा,
जे लोक राजकारणामध्ये असतात, राजकारण जोपर्यंत जगाबरोबर राजकारण करतात, कुठल्या घरामध्ये बघा तुम्ही, हे ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच किंवा हे जे काही आमदार असतील, जे काय असतील, ते जेव्हा समाजाबरोबर राजकारण करतात तेव्हा घरातल्या सगळ्यांना सोबत घेऊन करतात. एकदम एकी असते भयंकर. जेव्हा समाजामधलं त्यांचं राजकारण उद्ध्वस्त होतं ना, ते घरात राजकारण सुरू करतात. का? पडिले वळण इंद्रिया सकळ. ओसामा बिन लादेनला उभं केलं अमेरिकेनेच. का? दहशतवाद तयार झाला म्हणजे युद्ध होते, युद्ध झाले म्हणजे हे देश काय करतील? शस्त्रसाठा खरेदी करतील आणि आपल्या फॅक्टऱ्या चालतील. बिमारी बी चलती रे, दवा बी. त्यांनी विविध प्रकारे विविध देशांना एकमेकांविरुद्ध भडकवायचं आणि युद्धाची स्थिती निर्माण करून आपलं शस्त्र विकायचं. कारण शस्त्र तर काय कोणी सहज विकून घेऊ शकत नाही, पण त्यांना शस्त्र सोडून दुसरं काही बनवता येत नाही. ते तेवढंच बनवू शकता. एकदा मी अमेरिकेमधलं एक सैनिकी विमानतळ पाहिलं होतं. तर माझ्या पाहणीनुसार तिथं ज्याप्रमाणे शूट मी बघितला, 70-80 हजार नुसते लढाऊ विमानं होती. लाख विमानं म्हणजे काही जोक आहे का? हा, हॅलो. इथं आपण बघितलं भारतामध्ये ते राफेल 30-35 आणले तर कितीतरी हजार कोटीचा बोजा पडला. 30-35, तिथं हजारो लाखो. त्यांना दुसरं काही बनवताच येत नाही. त्याच तर लोकांनी हे रासायनिक जे दारू गोळा आहे त्याच्यापासून रासायनिक खतं बनवली आणि शेतकऱ्यांना वाटली. आलं कुठून हे सगळे? शेतीमधले रसायन, तणनाशक, कीटकनाशक तिकडूनच आले. जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड. तर मला सांगायचं काय की त्यांनी विविध देशांना लढवलं. शेवटी ओसामा बिन लादेननी काय केलं? त्याला लढायला कोणीच नाही शिल्लक राहिलं. मग त्यांनी शेवटचा हल्ला कोणावर केला? वर्ल्ड ट्रेड सेंटर. असा हल्ला केला का ज्यांनी शस्त्र पुरवले त्यांच्यावरच. मेरी बिल्ली मेरी पे म्याऊ, मुझी पे म्याऊ कर रही. मग त्यांनी त्याचा काटा काढ. आधी काटा मोठा करायचा आणि मग तो काटा छाटायचा. हे नाटक आहे सगळं. म्हणजे तुमच्यामध्ये जे दुर्गुण आहे ते दुर्गुण दुसऱ्यांसाठी जोपर्यंत घातक आहे तो पण तुम्हाला फार मजा वाटते, पण जेव्हा ते तुमच्यावर उलटतात तेव्हा तुम्हाला त्रास होतो. तुम्हाला काय वाटतं? माणसाला चांगलं होण्यापासून कोण अडवत आहे? आम्हाला असं वाटतं मला चांगलं व्हायची फार इच्छा आहे, पण वातावरण तसं नाही. माझ्या आजूबाजूला सगळे बदमाश लोक आहेत. मी किती जरी इच्छा केली ना, मी चांगलं वागू शकत नाही. कसं वागणार? समोरचा रॉंग साईडने आल्यावर मी राईट साईडने कसं जाणार? तू थांबू तर शकतो ना बावळ्या. तुम्हाला माहिती आहे ऍक्सिडेंट का होतात? कुणी ब्रेक मारायचा याच्यावरून ऍक्सिडेंट होतात. मी का उतरू खाली? मी छोट्या बापाचा का हो? माझ्या गाडीला खालून टायर बसवलेले, तुझ्या गाडीला काय फुलं बसवलेले आहे का? काही माणसांचं काळीज कोमल राहतं ना, त्यांना वाटतं माझे टायर पण कोमल आहे. पहिले तुम धडक जाओ. माणसाला आयुष्यामध्ये हे कळलं पाहिजे, ब्रेक कधी मारायचा ते. गती घ्यायला काही हरकत नाही. लोकांचं असं आहे, गती घेता ब्रेक मारायची इच्छा नाही. मी प्रकृती म्हणते मीच ब्रेक मारते, पण माझा ब्रेक तुला परवडला पाहिजे. माणसं सुधरत नाही का? सुधारताना, पण त्यांचं जेव्हा जीवन डावावर लागतं ना तेव्हा सुधारता. माणसं बिडी, सिगरेट, तंबाखू, दारू सोडता. कधी? डॉक्टर म्हणले आता शेवटचे बरं का 6 महिने. तो म्हणतो खरंच का? तो म्हणतो हा. कुठल्याच डॉक्टर कसं तुम्ही शेवटचे 6 महिने. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्हाला चांगलं बनण्यापासून कुणीच अडवत नाही. चांगुलपणा आमच्यामध्ये आहेच, पण चांगुलपणा टिकवण्यासाठी मित्रांनो मेहनत लागते, काहीतरी किंमत मोजावी लागते. इमानदार राहायचं म्हटल्यावर काय मोजायला लागते? राजा हरिश्चंद्रासारखी किंमत मोजायची तयारी लागते. स्वप्नात सुद्धा वचन दिलं ते जागेपणी पाळलं. आम्ही जागेपणी दिलं ते स्वप्न सुद्धा पाळीत नाही. हॅलो, सकाळी मी आज का बोललो होतो का? नाही, त्यावेळी शुद्धीवर नसेल. आम्हाला अक्षर दुसऱ्याला दिलेले शब्द आहे ते आम्ही लक्षात ठेवत नाही, किंवा ते आमच्या पद्धतीने आम्ही लक्षात ठेवतो. आम्हाला हवे असलेले अर्थ आम्हीच काढतो. समोरच्याला काय अभिप्रेत आहे त्याच्याशी आम्हाला घेणं. आम्ही धराचा मारा कधी करू हे भरोसा नाही.
म्हणजे चांगुलपणा जो आहे आमच्यामध्ये तो खरं तर जन्मजात आहे. कुठला मुलगा जन्मजात चोर दरोडेखोर असतो? तुम्ही जन्मतः पाहिलं तुम्हाला कोणी की जन्मताच मम्मीचा एखादा येतानाच एक अवयव घेऊन आला बाहेर? हं? मम्मी तुझा अपेंडिक्स आहे कामाचं नाही घेऊन येतो बाहेर, असं आहे का? नाही. जन्मतः तुम्ही निरागस असता, स्वच्छ असता, अंतःकरण एकदम प्रांजळ असतं. परंतु ही सगळी घाण जी आहे ती नंतर साचते हळूहळू. मला सांगा, जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा त्याला काही शुद्ध करायची गरज आहे का? तुम्ही विचार नाही केला कधी? अरे बाहेर आल्यावर 2-2 शेजारी पाजारी म्हातारे बोलावं लागतं आंघोळी घालायला. मध्ये कोणी आंघोळ घातली असेल एवढे 9 महिने? बराच वेळ चला ठीक आहे, पहिले 3 महिने लहान असेल, गरज नसेल, पण तिथून पुढे सगळी व्यवस्था आहे प्रकृतीची. जंगलामध्ये जनावरांना बच्चे होता, त्यांचे काही पाची वगैरे बारसं वगैरे घालता का? काल त्या दिवशी मी पाहिलं की साऊथमध्ये एका कालवडीची म्हणजे गाईच्या बछड्याचं 5वीचा कार्यक्रम होता, बारशाचा कार्यक्रम, नाव ठेवायचं. सगळं ज्याप्रमाणे आपण एखाद्या लेकराचं करतो त्याप्रमाणे ते लोक करतात. बरोबर आहे. म्हणजे आपण जे जीवन आहे ते जीवन ज्यावेळेस सोबत घेऊन येतो तेव्हा तर निरागस होऊनच येतो ना. मग निरागस अवस्थेमध्ये आम्ही जेव्हा जन्माला येतो ती अवस्था आमच्याकडनं टिकत नाही, कारण आमच्या आजूबाजूला जे वातावरण आहे, जी परिस्थिती आहे, जी लोक आहेत, त्यांनाच ज्यांचं जीवन कळलेलं नाहीये. आणि म्हणून ते लहानपणापासून आपल्यावर अशा गोष्टी बिंबवतात ज्याने आमचं जीवन स्वार्थी बनतं, आळशी बनतं, कठोर बनतं. आणि मग निरागसता आम्ही हळूहळू काय करतो, विसरून जातो. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता की चांगलं बनण्यापासून तुम्हाला कोण अडवत आहे? कोण अडवतंय बरं तुम्हाला चांगलं? प्रामाणिक बनण्यापासून तुम्हाला कधी कोणी अडवलं? स्वार्थाने अडवलं. चांगलं बनण्यापासून आम्हाला कोणी अडवलं? मोहाने अडवलं, लोभाने अडवलं, वासनेने अडवलं, कामनेने अडवलं. महत्वाकांक्षा आहे. महत्वाकांक्षेमुळे मी लबाडी करायला पण तयार आहे. जेवढी लबाडी महत्वाकांक्षी लोक करतात तेवढी साधी भोळी लोक करत नाही. बुद्धिमान लोकांनी जेवढं जग दूषित केलं तेवढे अडाणी लोक करत नाही, त्यांना ते जमत पण नाही. मी नेहमी म्हणतो, एखादा अडाणी माणूस फार तर पाईप चोरेल, रेल्वेचा एखादी लोखंडाचा तुकडा चोरेल, बिल्डिंग मटेरियलचं एखादं सरी, एखादं रॉड वगैरे काहीतरी, एखादी गोणी, बस. पण बुद्धिमान माणूस अख्खी सायपण चोरतो, कागदावर सायपण पूर्ण. तिकडं वारं काढितो, इकडे विहीर दाखवतो, ती बी दुसऱ्याची. आपण बुद्धिमान माणसं अख्खी बिल्डिंग चोरतात. रेल्वे लाईनच्या लाईन चोरून मोकळे होतात, कागदावर पूर्ण, प्रत्यक्षात काहीच नाही. धरण बांधून बी होतं आणि पावसाने वाहून पण जात, कागदावर पूर्ण. मंजूर झालं, पैसे मिळाले, सगळं झालं, आणि परत वरून नुकसान भरपाई पण आली दुरुस्त करायला. दुरुस्त करणारे इंजिनियर म्हणता धरण फुटलं कधी? सांगण्याचं तात्पर्य काय, एवढ्या लबाड्या आम्हाला शिकवल्या कोणी? ज्या समाजामध्ये, ज्या परिवारामध्ये, ज्या परिस्थितीमध्ये आम्ही राहतो त्यांनी शिकवली. चांगला माणूस बनण्यापासून आम्हीच आम्हाला अडवतो, दुसरं कोणी नाही. आमची माणसं आम्हाला अडवतात. आई वडील बोलता मुलांना, लई हरिश्चंद्राचा वारसदार होऊ नको, आपल्या पोटापाण्याचं बा. जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर वडील म्हणतात तुला काय करायचं, ज्याचं नुकसान होते तो पाहून घे, तू कशाला पाहिजे करतो. एखादा खून होताना, एखादा गुन्हा होताना तुम्ही जर साक्षीदार असाल तर शपथ आहे तुमच्या घरचे तुम्हाला परवानगी देतील साक्षी द्यायला? देतील नाही का? कशाला माझं लेकरू अडकवायचं? सत्याचा सोबत देणं म्हणजे अडकवलं, हे संस्कार आमच्यावरती आहे. आणि म्हणून आम्हाला चांगुलपणा नको आहे.
कारण चांगुलपणामध्ये मेहनत आहे, चांगुलपणामध्ये कष्ट आहेत. इमानदारीच्या मार्गाने आम्हाला मोठं व्हायचं नाहीये का? तो मार्ग बडा खडतर आहे हो. त्याच्यावरती प्रचंड मेहनत लागते, वेळ लागतो, परीक्षा द्यावी लागते. मग सोपा मार्ग है की नाही? तू भी थोडे कमव, थोडे मला बी कमवून दे, है की नाही? तेरी भी चूप मेरी भी चूप, असं आहे. हे सगळं चुपचाप कार्यक्रम चाललेला आहे आणि वरून आम्हाला समाधान आणि तृप्ती पाहिजे. कशी काय मिळेल? तुम्ही बाभळीचे जर झाडं पेरले, तुम्हाला गुलाबाची फुलं कशी मिळतील? तुम्हाला आंब्याचं फळ कसं मिळेल? नाही मिळणार, तुम्हाला काटेच मिळतील. बरोबर आहे. आणि अप्रामाणिकपणा म्हणतो त्याला आम्ही, खोटं म्हणतो, जे अन्याय म्हणतो, शोषण म्हणतो, या मार्गाने तुम्ही फक्त काटेच पेरताय. बघा, बाभळीचं बी पाहिलं का तुम्ही कधी? त्या बियाला काटे आहेत का? पेरताना काही वाटतच नाही ना याला काटे आहेत म्हणून, ते उगल्यावर कळतो. बाभळीचं बी एकदम सॉफ्ट असतं, एकदम मऊ असतं, एकदम गुळगुळीत असतं. तुम्ही असं एखाद्याला जर असं टोचलं तरी ते टोचत नाही, पण त्याला येणारे काटे तुम्ही टाळायचा प्रयत्न केला तरी टोचल्याशिवाय राहत नाही. दुर्गुणाच्या पोटी काटे जन्माला येतात. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता की आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेचा जो दिवस आहे त्या दिवशी तुमचं चैतन्य खुलून येत असतं. म्हणजे उद्या मकर संक्रांत आहे. मग पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये येतात, तेव्हा चंद्राची शक्ती काय होते? वाढते. त्या दिवशी उधाणाची काय येते? भरती येते. उधाणाची म्हणजे सर्वात जास्त एका साईडला सर्व पृथ्वीचं पाणी खेचलं जातं. तसंच आपल्या शरीरामधली चेतना सुद्धा जागृत आहे, ते पण पाणी खेचलं जातं. आपल्या शरीरातलं पाणी, समुद्राचं पाणी, त्याची क्षारता सारखीच आहे. हा एक छोटा समुद्र घेऊन फिरतोय आपण आणि तो खेचतो कशासाठी? अरे या संसाराच्या खोल दरीमध्ये पडलेलं माझं लेकरू मला वर उचलायचंय. प्रकृती प्रयत्न करते, परमात्मा प्रयत्न करतो की याची ऊर्जा मी वाढवे. आता मला सांगा, ते जर येडपट असेल तर त्याचा येडपटपणा वाढेल. माकडाच्या हातामध्ये कोलीत दिले होते का स्वयंपाक करेल का? हॅलो, का शेकत बसल शेकोटी करून? जंगलाला आग लावेल ते. कळतंय का? म्हणजे तुम्ही जर दुःखी असाल तर तुमचं दुःख वाढेल, तुम्ही जर आनंदी असाल तर तुमचा आनंद वाढेल, तुम्ही सेवाभावाने जगत असाल तर तुमची सेवा करण्याची वृत्ती वाढेल, तुमचं शोषण करण्याची सवय असेल तर तुमचं शोषण करण्याची शक्ती वाढेल. असा हा आजचा दिवस आहे. तुम्ही जर निराशामध्ये आणि दुःखामध्ये जगणार तुमचं नैराश्य वाढेल. पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो हे अशा लोकांना टाळलं पाहिजे, जे निराश असतात, कायम तोंड सोडलेलं असतं. त्या दिवशी तो एवढं तोंड सोडतो का तुमचं पण खाली ओढतो. तुम्ही कसे तोंड सोडून बसाल एवढी व्यवस्था तो करतो. काय बकवास दिवस आहे आजचा. आणि बकवास ते स्वतःच असतं फक्त, बस दुसरं काहीच नसतं. आजूबाजूला बकवास वातावरण तयार केल्याशिवाय त्याला समाधान वाटत नाही. पण हा आता एकदम बरोबर आहे. अतिरेकी 4-2 निरपराध लोकांचे बळी घेतल्याशिवाय त्याला संध्याकाळ चांगली होत नाही. मित्रांनो, आपण हे तुम्हाला ताजी घटना सांगतो. एक सिरियल किलर होता दुसऱ्या देशामध्ये, आणि तो एक दिवसभर सामान्य माणूस म्हणून जगायचा, सामान्य टेलर म्हणून काम करायचा, मस्तपैकीचं आयुष्य जगायचा, काम करायचा, लोकांना इमानदारीने वागायचा. रात्र झाली की हायवेला जाऊन उभा राहायचा आणि ट्रकवाल्याला हात करायचा. ट्रकवाल्याला हात करून त्याच्यामध्ये बसायचा, गप्पा वगैरे मारायचा मस्तपैकी. बराच अर्धा पाऊण तास झाला की त्यांना म्हणायचा, काय मग घ्यायची का? थोडी थोडी आराम करूया. मग तर त्यांना बी थकवा आलेलाच असतो. जर पिणारे सापडले तर मग तो त्यांना ती पाजायचा आणि त्याच्यातून विष प्रयोग करून दोघांना मारून टाकायचा, ड्रायव्हर आणि किन्नर. त्यांचा प्रेत कुठेतरी अशा बेजान विरान ठिकाणी सापडला नाही अशा ठिकाणी फेकून द्यायचा आणि ट्रक जागेवरती जवळपास घेऊन परत आपल्या घरी निघून यायचा. असे त्यांनी 35 लोक मारले. कार्यक्रम त्याचा मी चालू होता. पोलिसांनी जेव्हा त्या पकडलं, त्याला शोध झाला आणि जेव्हा पकडलं गेलं तेव्हा त्याला विचारलं,
तर पोलिसांना तो काय उत्तर देईना. मग मानसोपचार तज्ञ त्याला बोलवलं, तेव्हा त्याच्या समोर तो कबूल झाला. म्हणे या लोकांना मी मुक्त केलं म्हणे. आम्ही त्याला हसतोय पण आम्ही पण तेच करतोय. हा? एखाद्याच्या मनामध्ये जर काहीतरी नवीन करायची इच्छा असेल किंवा काहीतरी त्याला जगावेगळं काहीतरी करावं असं वाटत असेल तर आम्ही त्याला काय म्हणतो, हे येडा झाला का तू? हे असे किती मर्डर केले मी आजपर्यंत. एखाद्या मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल, प्रामाणिकपणे जगण्याची इच्छा असेल, चांगुलपणाने जगण्याची इच्छा असेल, सत्याच्या मार्गावर चालण्याची इच्छा असेल, मोठा हरिश्चंद्राचा वारस जर लावून गेला तू, काय करायचं रे तुला? घरचं खायचं आणि लष्कराच्या भाकरी भाजी तू? कंपनी तुला काय आदर्श पुरस्कार देणार आहे का? गप नको सांगू राम सरांना. आपण असं बोलतो की नाही, नको सांगू सरांना. कशाला सांगतो? नाही रे हे चांगलं नाही, बरोबर नाही, चुकीचं चाललंय. आपल्याला काय करायचं? आपण दिल्या कामाचे आणि दिल्या भाकरीचे अशा आपण किती मर्डर केलंय? हॅलो, जरा आठवा. आपल्या आतमध्ये डोकं जरा अशा प्रकारच्या आम्ही समाजामध्ये चांगले विचार जर आले मनामध्ये, चांगुलपणा जर आला तर आम्ही अशा लोकांना थांबवतो. आम्ही पण ते सिरियल किलरच आहोत. फक्त याचा हिशोब कुठे नाहीये, याचा वर हिशोब आहे. आपण म्हणतो मी तर काही सज्जनपणाने जगलो राव, लोकांच्यासाठी भलंच काम केलं. काय भलं केलं तू? एका रात्री पाऊस, प्रचंड पाऊस होता आणि त्या पावसामध्ये एक मोटरसायकलवाला पडला खाली आणि हा जो पठ्ठ्या होता पैलवान होता चांगला, तिथे गेला. त्यांनी पाहिलं अरे याचं मुंडकं फिरवलेलं आहे. त्याने असं काटकन फिरवलं, सरळ घुमटा. ते अगोदर हरत होतं, तडफडत होतं. ते तडफडायचं पण बोलणार. म्हणजे काय झालं? मग त्यांनी चांगलं पाहिलं तर त्यांनी उलटा कोट घातलेला होता. यांनी सुईचं असलेलं मुंडकं उलटं करून टाक. असं आहे आमचा चांगुलपणा, असा आहे. आम्हालाच कळत नाही चांगुलपणा काय. आम्ही चांगुलपणा करायला निघालो. म्हणजे तो जो सिरियल किलर आहे त्यांनी सांगितलं की ही माणसं, अरे बायका नाही, पोरं नाही, संसार नाही जवळ, आणि दररोज उठायचं, गाडी चालवायची, किती यातना यांच्या जीवाला. सारखे गिअर बदला, एक्सिलेटर फिरवा, अहो फार प्रचंड आहे. मी केलेलं आहे ते काम. फार त्रास होतो, फार वेदना होतो जीवनामध्ये, फार वेदना आहे. म्हणे त्या वेदनेतून यांना जसं मी मुक्त झालो तसं यांना बी मुक्त करून परमेश्वर मला स्वर्गात जागा दी. किती निष्पाप लेकरू आहे ना. हा, कारण एखादा न्यायाधीश आत्महत्या करेल ही ऐकून. तेव्हा आजचा दिवस आहे मित्रांनो, पौर्णिमा आहे, संक्रांतीचा दिवस. म्हणजे मित्रांनो क्रांती करण्याचा दिवस. जे तुम्ही आहात त्याच्यापेक्षा वेगळं बनण्याची जर तुमच्याकडे जर इच्छा असेल तर तुम्ही ह्या दिवसाचा वापर करू शकता, असं सद्गुरू म्हणतात. मग आजच्या दिवशी तुमची जी चेतना आहे ती उच्च स्तरावर जाते, तिला पण भरती येते. आमच्या आतमध्ये जी चेतना आहे तिला भरती येते. मग त्या चेतनेचा वापर करून तुम्ही लोभी आहात तर लोभ वाढवणार आहे, तुम्ही लबाड आहात तर लबाडी वाढवणार आहे, तुम्ही चतुर आहात तर चतुराई वाढवणार आहे, तुम्ही प्रामाणिक आहात तर प्रामाणिकपणा वाढवणार आहे. म्हणून तुम्ही चांगुलपणा वाढवा. तुम्ही जर चतुर असाल तर लोकांना अधिक फसवण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी होणार आहे. मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला चांगुलपणापासून तुम्ही चढवताय. आम्ही एक काल्पनिक बंधनं तयार केलेली आणि त्या बंधनामध्ये अडकलेलो आहे. जेव्हा एखाद्याला शॉक बसतो आणि तो एक कुठल्या तरी विजेच्या तारेला चिटकतो तेव्हा आम्ही म्हणतो हे सोड, अरे सोड. तो म्हणतो सुटत नाही ना, तेच तर प्रॉब्लेम आहे. तसं आहे, दुर्गुण सुटत नाही. का सुटत नाही? कारण ते आम्ही बांधलेले आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला बांधले गेलेले. तसं नाहीये, तुम्ही बांधलेलं आहे. तुम्ही तुमची चेतना विसरलेत आणि तुम्ही शरीर आणि मनाच्या लेवलवरती तुम्ही गुंतलेले आहात. तुम्ही पाहिलं असेल एका खुर्चीवर एक माणूस बसलेला असतो, आजोबा. त्याचा नातू तिकडून येतो. हा व्हिडिओ फार गाजलेला आहे सोशल मीडियावर. त्याचा मुलगा नातू तिकडून येतो आणि दिवाळीमध्ये त्या सोफा सेटच्या खाली तिथं जो बसलेला असतो ना तिथं तो फटाका लावून देतो आणि बाजूला होऊन जातो. तर ते 70-75 वर्षाचे आजोबा त्या सोफा सेटवरून 3 फूट वर उडी 3 फूट वर. आपल्याला असं वाटेल ते फटाक्याने उडाले, पण त्यांच्यामध्ये एवढी शक्ती आली कुठून? एवढी 3 फूट. त्यांना सांगा बरं, 1 लाख रुपये देतो 3 फूट उडी मारून दाव.
1,00,000 एक लाथ पण देतो तरी पण नाही मानणार. म्हणजे तुमच्या आतमध्ये शरीराच्या आणि मनाच्या पलीकडे चेतनेची शक्ती आहे. त्या शक्तीने तुम्हाला काय केलं? उडवलं. आहे की नाही? ठरून नाही मारू शकत, एखादा ॲथलेटिक नाही मारू शकत. एवढं शरीर घेऊन ह्या वयामध्ये एवढ्या या स्नायूंमध्ये बळ कुठून आलं? नाही, हे बळ आत्म्याचं आहे, चेतनेचं आहे. आणि मग हे चेतनेचं बळ ह्या पौर्णिमेच्या दिवशी प्रचंड वाढतं. संक्रांत म्हणजे तुम्ही क्रांती करू शकता एवढी शक्ती फक्त ह्या सर्व गोलांच्या ग्रह गोलांच्या शक्तीने तुमच्यामध्ये अवतरते. तुम्ही एक पिंड आहात ना छोटासा, या ब्रह्मांडाचा एक छोटासा पिंड आहात. म्हणजे ब्रह्मांडात होतंय त्याचा थेट प्रभाव तुमच्यावर होतो. 2025 हा जो काळ आहे हा अतिशय संक्रमणशील काळ आहे. माणसं एकतर फार प्रगती करणार नाही तर फार अधोगती करणार, ते मध्ये थांबू शकत नाही. जनरली माणूस सेंटरला थांबतो, मध्यामध्ये चला, आहे की नाही? मधला मार्ग सोपा. पण हे 2025 साल असं आहे, एक तर तुम्ही प्रगतीकडे तुम्ही कूच कराल किंवा तुम्ही अधोगतीकडे ढकलले जाल. तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे जायचं. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की आजचा दिवस आहे हा परत नव्याने सुरुवात करण्याचा आहे. जे झालं झालं गेलं सोडून द्या, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे. गात राहावे. थोडं गाणे गाण्याची इच्छा कधी होते? दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी मुझे तेरा एतबार ना रहा, मुझे तेरा एतबारी ना रहा. असं एक गाणं गातो. किंवा दुसरं गाणं असतं मौज मस्तीचं, झिंगाट, म्हणजे सयाड सुटतो माणूस, बरोबर आहे की नाही? मग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय हवंय ही चॉईस परमेश्वराने प्रकृतीने तुम्हाला दिली आहे. फक्त दिशा तुम्हाला ठरवायची. आणि म्हणून तुम्हाला दुर्गुण घालवावे लागतील, सद्गुण तुमच्यामध्ये आहेच. आणि म्हणून चांगलं बनणं गरज नाहीये, दुर्गुण काढण्याची गरज आहे, ते शोधण्याची गरज आहे. म्हणून आजचा दिवस आहे, तुमच्या आत आणि बाहेरमध्ये जे नको आहे ते काढा, जे टोचतं ते नकोच आहे. आज आम्ही बघतो केमिकलचा शेतकरी तडफडताना बघतो, रोगराई, नुकसान, दारिद्र्य, संकट बघतो. आणि एसटीडीचा शेतकरी कसा बघतो? मजेत बघतो. चला शेती करूया आनंदाने, असं म्हणतो की नाही? मग मला सांगा, तरी पण इकडे लोक का वळत नाही? लोक अमृतावर शंका घेतात, विषयावर नाही घेत. हॅलो, चांगल्या माणसावर लोक शंका घेतात. सीता मातेला अग्निपरीक्षा द्यायला लावली जाते, वेश्येला नाही. चरित्रहीन स्त्रीला कुणीही, चरित्रहीन पुरुषाला कुणीही अग्निपरीक्षा द्यायला लावत नाही. मग अग्निपरीक्षा कोणाला द्यावी लागते? सज्जन माणसाला, चांगुलपणा असलेला. मग म्हणून माणसं त्यापासून लांब पाहतात. छत्रपती जन्माला आले पाहिजे, पण शेजारच्या घरात. मी टाळ्या वाजवायला, बारसं घालायला, नाव ठेवायला, कोण जिजामाता बनव? उठा, महाभारत वाचा, आधी रामायण वाचा, मग ते पोराला सांगा मालिका कोण पाहिजे. आणि म्हणून वेदना आहे. मग त्या वेदना आम्हाला नको आहे, आम्हाला आळस आहे, आम्हाला अज्ञान आहे, आम्हाला अहंकार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर आमच्या आतमध्ये बाहेरमध्ये काय साचलेली, नको असलेली गोष्टी साचलेली. जी गोष्ट तुम्हाला आनंद देते, समाधान देते, प्रेम देते, तृप्ती देते, प्रसन्नता देते, आणखीन जगण्याची इच्छा देते, ओढ देते जगण्याची, ती गोष्ट चांगलीच आहे. ह्याचा प्रश्न निर्माण व्हावा तुम्हाला का चांगलं काय हवं? चांगलं काय असतं? जे सत्याच्या मार्गावर, जे सेवेच्या मार्गावर जे आनंद निर्माण करतं ते चांगलं आहे. असं नाही की हे चांगलं आहे, हे चांगलं असं नाहीये, किंवा ते चांगलं आहे असं पण नाहीये. जे तुमच्या जीवनामध्ये आनंद आणतं, आरोग्य आणतं, समाधान आणतं, प्रेम आणतं, शांतता आणतं, निर्भयता आणतं, हे सर्व चांगलं आहे. मग तुमच्या जीवनामध्ये जर भय येत असेल, तुमच्या जीवनामध्ये रोग येत असतील, तुमच्या जीवनामध्ये चिडचिडेपणा येत असेल, तुमच्या जीवनामध्ये अपराधी भाव येत असेल, तुमच्या जीवनामध्ये पश्चाताप येत असेल. काही लोकांना असं वाटतं पश्चाताप झाला म्हणजे चांगला गुण आहे. नाही, सगळ्यात घातक शब्द या जगात जर कोणता असेल ना तो सॉरी. तुम्हाला एखाद्याने सहज फटका मारला आणि वरून काय म्हटलं? सॉरी. सोपा कार्यक्रम आहे. चूक करायची, सॉरी. सॉरीचा अर्थ असा आहे की चूक करण्याची रीतसर परवानगी. ज्याला पश्चाताप होतो ना, तो पश्चातापामध्ये ते सगळं धुवून काढून परत नवीन तयार करतो पश्चाताप. तो आता आपण परत पुन्हा एकदा अपराध करायला मोकळे.
आज आपण बघतो, तुम्ही कन्फेशन केलं, एकदा कबुली दिली का चूक झाली, तर त्या अपराधाला जज सुद्धा काय करतो, सवलत देतो. हा, कमी, आता ज्याला जाणीव झालेली आहे याला सोडा, कमीत कमी शिक्षा देऊन सोडून देतो. तो परत अपराध करायला तयार होतो ना. आणि याच्यामुळे तो काय होतो, सराईत गुन्हेगार होतो. पश्चाताप चांगला नाही. मी तुम्हाला जेवढं सांगितलं, या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नको. ह्या गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाका. भीती वाटते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही गुन्हेगार आहे. हॅलो, भीती का बरं वाटते? एक तर तुम्ही कमजोर आहे किंवा गुन्हेगार. कमजोर काय, कर्तृत्व करत नाहीये. गुन्हेगार तुमच्यामुळे, गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये भीती आहे, मला माझा गुन्हा उघड होतो की काय. तुमच्या जीवनामध्ये चिडचिडेपणा काय, की तुम्हाला जसं हवं तसं होत नाही. तुम्ही कोण आहे, ब्रह्मदेव आहे? अच्छा, सृष्टी निर्माण केली तुम्ही. अच्छा, किती 2 BHK ची सृष्टी निर्माण केली तुम्ही. 2 जीव जन्माला घातले, तेवढी सृष्टी तुमची आहे. शेवटी मरायला जागा मिळेल तर ते पहा. हा, तिथपर्यंत कोणी येणार, किती जण येणार ते पहा. तुमची काय सृष्टी आहे. आणि म्हणून या बकवासमधून बाहेर येणं, सत्य स्वीकारणं म्हणजे चांगुलपणा आहे. प्रामाणिकपणे आपण जर ह्या जीवनाकडे बघितलं तर तुम्हाला चांगुलपणाची व्याख्या करण्याची, चांगलं शोधण्याची गरज नाही. सगळं चांगलंच आहे. सगळी सुरुवातच इथून आहे, वांगल्याची. आणि म्हणून सद्गुरू म्हणता, आजचा दिवस आहे, ताजतवानं व्हा, चैतन्यपूर्ण व्हा. आणि तुमच्या ह्या सगळ्या कोजळीमध्ये तुमचा जो ज्योत आहे आत्म्याची, ती जी काळवंडली आहे ना, ती अशी धुसर झाली आहे, तिला जरा प्रज्वलित करा. तिची सगळी जी काही तिच्या आजूबाजूला साचलेली काजळी आहे दुर्गुणांची, ती साफ करा आणि प्रकाश दीप्यमान करा. आणि तुम्ही स्वतःला काय बनवा, तेजस्वी बनवा, सुंदर बनवा. धन्यवाद.